विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। मी संतोष रोकडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचं स्वागत। शिक्षक सहकारी पतसंस्था केच्या चेअरमनपदी सज्जनराव लक्ष्मणराव जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे। या निवडीबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने सज्जनराव लक्ष्मणराव जाधव यांचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा। जाधव सर, तुमची ही जी निवड झाली आहे या निवडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? ही जी निवड झालेली आहे ही माझे सर्व संचालक जे 15चे 15 संचालक आहेत या सर्व संचालकांनी एकमताने आणि बिनविरोध अशी निवड केलेली आहे। माझ्यावरती त्यांनी हा पूर्णतः विश्वास दाखवलेला आहे। माझ्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे 850 जे सभासद आहेत ते 850 सभासद आणि माझ्या शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे जे 15 सर्व संचालक आहेत या सर्व संचालकांनी जो माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहणार आहे। त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या अंती आणि त्यांच्या मनातला चेअरमन व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला चेअरमनपदी निवडलेलं आहे। आता तुम्ही चेअरमन आहात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे, काय धोरण आहे तुमच्या मनामध्ये? आता या शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित केज ही जी पतसंस्था आहे ही जिल्हा परिषदच्या शिक्षकांची पतसंस्था आहे। या पतसंस्थेमध्ये आम्ही जेव्हापासून या संचालक मंडळ अस्तित्वात आलेलो आहोत किंवा जेव्हापासून आम्ही हा चार्ज घेतलेला आहे, कारण 15-16 ते 2020-21 असं हे संचालक मंडळ आहे आणि ह्या संचालक मंडळाने ज्यावेळेस पदभार घेतला त्यावेळेस आमच्या शिक्षकांची सहकारी पतसंस्था ही खूप मोठ्या अडचणीमध्ये होती आणि ही अडचण दूर करून आम्ही सर्व संचालकांनी जे 15चे 15 संचालक आहेत या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे। या सर्वांनी मिळून जे सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या बळावरती आमची जी शिक्षकांची सहकारी पतसंस्था आहे ती गरुड झेप सध्या घेऊ लागलेली आहे, अडचणीतून ती बाहेर निघालेली आहे आणि आता जो राहिलेला उर्वरित काळ आहे तो माझ्यासाठी आव्हानाचा आहे। कारण मी पद स्वीकारल्यानंतर आमची पतसंस्था ही आम्ही अडचणीतून दूर तर काढलेलीच आहे, बाहेर काढलेलीच आहे, परंतु तिला आणखी भरारी देण्यासाठी आम्ही सर्वच 15चे 15 सर्व संचालक आणि 2 स्वीकृत संचालक असे 17 संचालक मिळून आम्ही सर्वांनी असा निर्धार केलेला आहे की जी पतसंस्था आपली बंद होती ती पतसंस्था त्या आपल्याला उंच अशा शिखरावरती नेऊन पोहोचवायची आहे आणि त्याच्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते आपण सर्वजण करूयात। या दृष्टिकोनातून या सर्व संचालकांनी माझी निवड चेअरमन म्हणून केलेली आहे। तुम्हाला चांगलं काम तर करायचं आहेच, परंतु हे काम करत असताना आणखी काही नवीन आयडियाज तुमच्या मनात आहेत का, काही नवीन धोरणं आहेत का की जेणेकरून या ठिकाणी ही शिक्षकांची सहकारी पतसंस्था आणि याच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल? होय, निश्चितच नवनव्या योजना माझ्या डोक्यामध्ये आहेत, नवनवीन प्लॅन मी तयार केलेला आहे। माझी पहिली योजना अशी असेल की आजपर्यंत प्रत्येक सभासदाला पतसंस्थेमध्ये यावं लागतं आणि पतसंस्थेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारावं लागतं माझ्याकडे किती कर्ज आहे, माझं किती भागभांडवल आहे, मला किती नफ्यामधला लाभांश मिळणार आहे। तर माझे असे विचार आहे की माझ्या अशा डोक्यामध्ये कल्पना आहे की या वर्षीपासून आता आपण पदभार घेतल्यानंतर पूर्णच्या पूर्ण शिक्षकांची सहकारी पतसंस्था ही संगणकीकरण करायचं आहे आणि प्रत्येक सभासदाला मेसेज गेला पाहिजे, त्याच्या मोबाईलवरती मेसेज गेला पाहिजे की आजच्या तारखेमध्ये माझ्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे, माझं भागभांडवल किती आहे, मी तातडीचं घेतलेलं कर्ज किती फेडलेलं आहे, मोठं कर्ज घेतलेलं मी किती फेडलेलं आहे आणि माझ्या खात्यावर सध्या काय रक्कम शिल्लक आहे याची इत्थंभूत माहिती प्रत्येक महिन्याला त्या प्रत्येक संचालकापर्यंत जावी असा माझा मनोदय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि तेच काम जर पूर्ण झालं तर माझ्या सर्व सभासदांना माझ्या पतसंस्थेमध्ये येऊन प्रत्यक्ष बघायची गरज पडणार नाही। तर जे संगणकाचं युग आपण म्हणतोय त्या दृष्टिकोनातूनही आपण थोडंसं पुढचं पाऊल टाकूयात आणि त्यांना आपल्या घरी बसल्या बसल्या आपलं खातं आपल्याला अपडेट झालेलं कळेल अशा प्रकारची योजना माझ्या तरी कल्पनेमध्ये आहे। नवीन चेअरमनचं मनच चांगलं आहे, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक खातेदाराला आपल्या खात्यामध्ये काय आहे हे पाहायला मिळणार आहे, कारण खायचं काहीच नाही, ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी भूमिका त्यांची आहे। चेअरमन साहेब, तुमचे जे काही सभासद आहेत, जे काही डायरेक्टर आहेत, यांना सगळ्यांना वाटतं की सज्जनरावाच्या रूपाने सज्जन व्यक्तीला आपण त्या खुर्चीत बसवलेलं आहे, सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। अशा वेळी तुम्हाला काय, तुमच्या मनामध्ये काय चाललंय नेमकं? निश्चितच मी सर्व सभासदांचं पुन्हा एकदा अभिनंदन करील
आणि पूर्ण माझ्या संचालकांचं सुद्धा पूर्ण अभिनंदन करील, कारण त्यांनीही मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तसं पाहिलं तर ज्यावेळेस मी इलेक्शन लढवलं, मी शिक्षक पतसंस्थेचं पहिल्यांदाच इलेक्शन लढवलेलं आहे आणि पहिल्यांदाच इलेक्शन लढवल्यानंतर जे 15 सभासद आहेत त्या 15 सभासदांपैकी सर्वात जास्त मतानं मी निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये माझ्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटलं की माझ्या सर्व संचालकांना असं वाटलं की या माणसाला आपण चेअरमन करायला हवं, ते काहीतरी चांगलं वेगळं काम करू दाखवतील किंवा चांगलं काम करतील, हिताचे निर्णय घेतील. या दृष्टिकोनातून त्यांनाही आनंद वाटतोय आणि मला पण आनंद वाटतोय, कारण त्यांच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे आणि माझ्या आनंदामध्येच त्यांचा आनंद आहे. म्हणून त्यांनाही छान वाटतं आहे आणि मला सुद्धा माझी जबाबदारी वाढल्यासारखी वाटते आहे. आणि त्यामुळं या सर्व संचालकांच्या विश्वासाचा मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, की पूर्ण सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पारदर्शक कारभार असेल, या ठिकाणी एकही रुपयाची हेराफेरी किंवा कमी जास्त होऊ देणार नाही. कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम या ठिकाणी केलं जाणार नाही. ज्याचं खरं काम असेल, ज्याचं सत्य काम असेल, त्याचं काम तातडीनं केलं जाईल. कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही. तातडीचा तर अर्ज आल्या आल्या 1 तासामध्ये त्याला तातडी आम्ही देतोय, तशाच पद्धतीनं तातडी दिली जाईल. मोठं कर्ज जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं दिलं जाईल, कारण आर्थिक बाबतीमध्ये काही अडचणी आम्हाला आहेत, परंतु निश्चितच त्याच्यातून आम्ही मार्ग काढून वेगवेगळ्या पद्धतीनं आपली पतसंस्था पुढे कशी घेऊन जाऊ याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. कारण एकटा मीच प्रयत्न करणार नाही, तर माझ्याबरोबर जे सर्व संचालक मंडळ आहे या सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण सर्वांना वाटतंय जाधव सर सध्या चेअरमन आहेत म्हणजे मीच चेअरमन आहे, मीच एकटा चेअरमन नाही तर सर्वचे सर्व 15 माझे डायरेक्टर हे चेअरमनच आहेत. त्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. चेअरमन साहेब, मला आणखी मुद्दाम विचारायचं आहे की ज्या शिक्षकांचे किंवा ज्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे आपण चेअरमन आहात, तर त्या शिक्षक बांधवांच्या लेकरांसाठी, मुलांसाठी भविष्यामध्ये काही प्लॅनिंग आहे का? पण निश्चितच पाठीमागं सुद्धा आमचा उपक्रम चालूच आहे आणि यापुढेही चालूच राहील. कारण ज्या शिक्षकांचे जे पाल्य आहेत, जे उच्च शिक्षणासाठी इंजिनिअरिंग असेल, MBBS, डॉक्टर असेल, वेगवेगळे उच्च पदस्थ कोर्स असतील किंवा MPSC असेल, UPSC असेल, अशा जर परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं तर त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आपण नाही करायचं तर मग कोण करायचं? कारण आपल्या माणसाचं कौतुक हे आपणच केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं कौतुक आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून प्रत्येक आमसभेच्या वेळी करत असतो. यापुढेही आम्ही ते करतच राहणार आहोत. जे विद्यार्थी असे आहेत, कारण शिक्षक आमचा खेड्यापाड्यामध्ये काम करतोय, जिल्हा परिषदचा शिक्षक हा खेड्यापाड्यामध्ये काम करतोय आणि त्याच्यातून निर्माण झालेली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तेचं फळ त्या शिक्षकांच्या मुलांना मिळालेलं असतंय. कारण जो शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतो निश्चित त्याची मुलंही चांगल्या पद्धतीने शिकतात आणि जे पुढे जातात अशा पाल्यांसाठी वेगळा आणि स्तुत्य असा उपक्रम आमच्याकडे आहे. तो पाठीमागही चालू होता, यापुढेही चालू राहील. त्यांना प्रशस्तीपत्र देतोय, त्यांना मान्यवरांच्या हस्ते आम्ही गौरवतोय, त्यांना स्मृतिचिन्ह देतोय आणि कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती आम्ही टाकतोय. आता तुम्ही चेअरमन आहात, तर एक चेअरमन या नात्याने तुम्ही शिक्षक बांधवांसाठी अनेक योजना, अनेक निर्णय घेणार आहात. परंतु या ठिकाणी चेअरमन या नात्याने समाज हितासाठी आपल्या मनात नेमकं काय आहे? समाज हितामध्ये म्हणजे समाजकारण करत असताना किंवा समाजामध्ये आपण वागत असताना आपण काम करतो, पण समाजाचंही आपण काही देणं लागतो. आणि म्हणून समाजामध्ये खरेच कुणी उपेक्षित घटक असतील किंवा ज्यांना गरज आहे, जे गरजू घटक आहेत, अशा लोकांना मी वैयक्तिक तर मदत करतच असतो. परंतु सध्या मी आता एक चांगल्या पदावरती कार्यरत आहे, तर शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित केज याच्या मार्फती जे काही गरजू लोकांना, जे समाजामध्ये वंचित आहेत, खरंच त्यांना गरज आहे, ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना निकड आहे, अशांना निश्चितच मदत केली जाईल. ती शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातूनही केली जाईल, माझ्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातूनही केली जाईल आणि वैयक्तिक माझ्या माध्यमातून सुद्धा ती केली जाईल. आणि ज्यांना खरं गरज आहे त्यांना नक्कीच मदत आपण केली पाहिजे. या दृष्टिकोनातून समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, भाव नाही, गट नाही, तट नाही. तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही गटाचा असो, कुठल्याही पद्धतीचा असो, खेड्यातला असो, शहरातला असो, ज्याला गरज आहे त्याला मदत केली पाहिजे. अशा माणुसकीच्या दृष्टिकोनातून शिक्षकांची सहकारी पतसंस्था ही कार्यरत राहील. तुम्ही गुरुजी असताना या शिंदी या गावामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत, तर नेमके कोणते उपक्रम होते की ज्यामुळे तुमची लोकप्रियता वाढली? विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा शिक्षक, अधिकारी सर्वांनाच एकच वाटत होतं की सज्जनराव जाधव सर म्हणजे खऱ्या अर्थानं एक चांगली व्यक्ती, एक आदर्श शिक्षक. तर याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. शिंदी गावामध्ये मी कार्यरत असताना, कारण शिंदी हे माझं मूळ गाव आहे आणि याच ठिकाणी सलग मी 20 वर्ष सेवा या शिंदी गावामध्येच केलेली आहे. आणि या गावामध्ये काम करत असताना मी रविवारी, शनिवारी, सुट्टीच्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांचे तास घेतलेले आहेत आणि त्याच्यातून स्कॉलरशिप 5वी असेल, 7वी असेल याच्यासाठी विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. त्याचबरोबर
मग सगळ्याच उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत असताना या विविध प्रकारचे उपक्रम, मग स्नेहसंमेलन असेल, विविध गुणदर्शन असेल, शैक्षणिक सहल असेल, कारण जुन्या 10-12 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी शैक्षणिक सहल खेड्यापाड्यातून जात नव्हती. तर पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला आणि अजिंठा, वेरूळ, लेणी या ठिकाणी आम्ही सहल घेऊन गेलो. शैक्षणिक सहल वेगळ्या पद्धतीची आम्ही आनंदाची पर्वणी विद्यार्थ्यांना निर्माण करून दिली. त्याच्यानंतर स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यातून सर्व विद्यार्थ्यांचे जे अनुपस्थितीचं थोडंफार प्रमाण होतं ते प्रमाण सुद्धा कमी झालं. कारण जानेवारी महिन्यामध्ये थोडासा कार्यक्रमाचा म्हणजे प्रकार असतो. कार्यक्रम रेलचेल असते आणि त्या रेलचेलमध्ये कुठलाही विद्यार्थी गैरहजर राहत नाही आणि उपस्थिती 100% वाढते आणि उपस्थिती वाढली तर गुणवत्ता वाढते. आणि अशा पद्धतीने जे सगळे उपक्रम केले ते सर्व उपक्रम हे गुणवत्ता वाढीसाठी केले. आणि जेणेकरून माझं गाव असलं तरी मी प्रत्यक्ष या ठिकाणी अगदी अध्यापन म्हणजे अध्यापनच, कारण दुपारी सुद्धा जेवण्यासाठी मी कधीही माझ्या घरी आलो नाही. कारण इतर शिक्षक हे डब्बा घेऊन शाळेमध्ये यायचे, तर त्यांच्याच बरोबर मी माझी सकाळी शाळेत घरी येऊन शाळेत जाताना माझा डब्बा बरोबर घेऊन जायचो आणि शाळेमध्येच दुपारचं जेवण करायचो. सकाळी गेलं तर दिवसभर शाळा करायची, संध्याकाळी येताना शाळा सुटल्यानंतरच परत यायचं आणि रविवारी सुद्धा तास घ्यायचे. अशा प्रकारचे विविध उपक्रम या शाळेमध्ये मी राबवलेत आणि त्याचाच फायदा मला झाला. 2007-08 या वर्षामध्ये मला जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि या सर्व कामाचं चीज झालं असं मला वाटतं. आणि म्हणून मला चेअरमन किंवा पर्यायी केंद्र प्रमुख किंवा आपण अतिरिक्त केंद्र प्रमुख त्यापेक्षा शिक्षक असलेलं मला अतिशय समाधानाची बाब आहे. कारण मी प्रथमतः शिक्षक आहे, त्याच्यानंतर केंद्र प्रमुख आहे, त्याच्यानंतर चेअरमन आहे. शेवटचा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुमचे जे काही तमाम 850 सभासद आहेत, डायरेक्टर्स आहेत, या सर्वांना न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता? नक्कीच त्यांना मी एक संदेश देईल की मित्रांनो, माझ्या 850 सभासदांनो आणि माझ्या 15 सर्व डायरेक्टर आणि 2 स्वीकृत सदस्य असे 17 डायरेक्टरना मी निश्चितच असं या न्यूज चॅनलच्या वतीनं सांगू इच्छितो की माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम, कसल्याही पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी होणार नाही. जे काय सत्य काम आहे, जे चांगलं काम आहे ते चांगलंच काम करेल आणि जे चांगलं काम करून आपल्या शिक्षकांची सहकारी पतसंस्थेला आपल्याला भरभराटी आणता येईल तशाच पद्धतीनं माझ्या हातून काम होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. इतकी बोलण्याची धमक त्याच व्यक्तीमध्ये असते जी माणसं मनानं चांगली असतात, सज्जन असतात, नावाप्रमाणे ते सज्जन आहेत. खरा तोची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे, अगदी या उक्तीप्रमाणे, या ओळीप्रमाणे चालणारे सज्जनराव जाधव गुरुजी सर, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गुरुजी या पदाला आपण न्याय द्यावा, त्याचबरोबर केंद्र प्रमुख याही पदाला आपण न्याय द्यावा आणि चेअरमन पदाला सुद्धा न्याय द्यावा. कारण तुम्ही एक आहात परंतु भूमिका मात्र 3 आहेत आणि 3 भूमिका त्यांच्याच असतात जी माणसं सज्जन असतात. कारण इतक्या भूमिका आहेत परंतु या सर्व भूमिका पार पाडत असताना सुद्धा अगदी प्रत्येक भूमिकेला न्याय भेटला पाहिजे अशी भूमिका बाळगणारे सज्जनराव जाधव गुरुजी ते सांगतायत की मी प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि सर्वांनी त्याच पद्धतीने मला साथ द्यावी अशी त्यांची सदिच्छा आहे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं. दोस्तों, इसके कोई पैसे नहीं लगते, इसलिए सब्सक्राइब